शीतल चल पटकन आवरून घे. शीतल अगं शीतल. एवढ्या सकाळ उठून कुठे गेली म्हणायची? शीतल शीतल आता कुठे गेली म्हणायची? अक्का 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 अहो शीतल घरात नाहीये. अगं असेल की इथंच कुठं तर. अहो इथंच कुठं? एवढ्या सकाळ सकाळ कधी उठलेली बघितली का तिला? सुमे ते ठेव सगळं, आपण जाऊन शोधूया तिला. चल. अगं अगं कशाला गोंधळ घालताय? अगं तुमचं पटापटा आवरा की. अगं रानात जायचंय बेनायला. जितू भाऊजी शीतलीला बघितलं का हो? नाही का? आप्पा शीतलला बघितलं कुठं? कुणाच्या? आपल्या होय? नाही दुसऱ्याच्या. यांचं भलतच काहीतरी असतं या. जितू भाऊजी जर गाडी काढून बघून या की. आपण वहिनी झालं काय? अहो सकाळ सकाळ शीतलीला उठवाय गेले होते, हातरुणातच नाही. अख्खं घर शोधलं तरी सापडेना. आता गेली कुठे म्हणायची एवढ्या सकाळच? नाही तुम्ही नका काळजी करू, मी बघतो यास्मिनकडे गेली का. आपा चल तू बी. तूच तुम उसे यहाँ ढूंढ रहे हो और वो वहाँ गोठे में है. हे घे आज जरा जास्तच खा आणि चांगलं दूध द्यायचं तुला. आणि नाही दिलंस ना तर मी हाय आणि तू हायस, कळलं? घे. शीतल तू बाहेर ये. इकडे काय करतेस तू? बाहेर ये, बाहेर ये. खायला देते. अगं मी घातलंच पाटाचं खायला. खाऊ दे की, आज दुधात चांगलं फॅट बसलंच पाहिजे. अगं पण म्हणून काही एवढं खायला घालतेत होय? आणि तू मका कशाला घेतलायस बरं हातात? ठेवा दे तिथं. अगं पण अगं उगं कापलं बिपलं म्हणजे. आणि इकडे, आणि इकडे. अगं कापलं तर तू हायस की. तुझ्या पार्लर मध्ये होतंय सगळं नीट. अगं पण आज आपला नंबर आलाच पाहिजे. ए शितले, तुला नाही जमायची गोट्यातली काम. एवढ्या वर्षात मला नाही जमले ना, आता तुला जमतेत वय. आणि एकाच दिवशी एवढं खाया टाकून कुठं दुधाची फॅट वाढते वय. चल बाहेर. ए चालणे, आज जर तुझ्या दुधात जादाचं पाणी निघालं ना तर बघच. ए शीतले, अगं एवढं दमात घेतलंस ना त्यांना तर जनावर दूधच द्यायची नाही. त्यांचा बाप पण देईल दूध. काय पोरगी आहे की नाही? निगडी छाती ताटमान आमाची आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान. नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता. हे रक्त रक्त बलिदान तुला. हे चल हा चल फौजी चल रे चल तू चल. हे चल हा चल फौजी चल रे चल तू चल. रे फौजी रे फौजी. लागिरा 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 लागिरा. रे फौजी राहुले पण नाहीच वे. मी नाश्ता करून आलोय लय. लगा सकाळी पळायच्या आधी करून नाश्ता करतोय. अरे भुका लागले क्या म्हणून केला. अशानं तू होतोयस भरती. फिजिकल ट्रेनिंग नाही काय नाही. होतोय भरती मी रिटर्नचा अभ्यास केव्हापासून करतोय माहितीये का तुम्हाला? अरला काही तर फिजिकल आणि मेडिकल होईना आणि रिटर्नचा अभ्यास करतोय. करतोयच मी रिटर्नचा अभ्यास. ठीक आहे. हा त्याची परीक्षाच घेतो थांब. घे की. भारताचं राज्य किती रे? भारतात राज्य किती होय? हा. भारतात राज्य किती होय? हा. भारतात राज्य राहू दे. मला सांग, भारतात नव्यानं तयार झालेलं राज्य कोणतं? नव्याने तयार झालेलं होय हा. राज्य होय. हा. नव्यानं होय. ए राहू दे, नको डोक्याला ताण देऊ. मला सांग, तेलंगणा काय रे? तेलंगणा म्हणजे लागायला काय ढेकळं माहितीये का? हा ती त्याला असतंय का नाही, ती अंगाला लावतात का नाही, त्याला तेलंगणा म्हणते. अरला का अवघडला का रावला तुझं का? जीव दे तू, नाहीतर आमचा तरी घे. का? अरे तुला एवढंही माहित नाही व्हय? आणि भरती होणार म्हणते तुझ्यामुळे का आम्ही भरती व्हायचं नाही. मी होतोय भरती. होय. मला लय कॉन्फिडन्स आहे. तुमच्या दोघांचंच बघा बाबान, अवघड आहे. हा.
अगं शीतल असं कधी पण पाणी पाजत नाहीत गुरांना माहितीये मला फिरायचा क्यों करते लई मस्ती आहे त्या आजाला काल लई उड्या मारत होता ना दूध नम्रात आलं म्हणून आज दुधात पाणी वाढलं की बघ कसं तोंड पडतंय ते अगं असं गुरांना पाणी पाजून दुधात पाणी वाढतं वय म्हणजे काय अरे अजिंक्यने देखले ना तर खवळल त्यो खवळू दे अगं खवळू दे काय खवळू दे अरे ओ इधर चारे चल चल ना थांब 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 चल 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 आईला गुरांना पाणी कोणी पाजलं रे? रावल्यानेच पाजला असेल. ए रावले तू पाणी पाजलं काय गुरांना? नाही मग काय मशीन स्वतः उचलून घेतलं का? आता मला काय माहित. आईला होबला का जायला काही? अरे मी मगाशीच पाणी पाजलेलं मस्त ढंडाळायला गेला का? मी काय केलं आता? गप तू सर बाजूला. अरे आई शपथ नाही मी पाजलेलं. गप जरा. जितू काका अरे गुरांना पाणी पाजू नको अरे दूध पातळ होईल आणि फॅट कमी बसेल ना का असतोस अरे असं गुरांना पाणी पाजलं म्हणून दूध कुठं पातळ होतोय तवा नाही होय म्हणजे डायरेक्ट दुधातच पाणी मिसळावं लागल काय म्हणली काय अरे जितू काका ही काय हेअरस्टाईल आहे अगं हे चालणे जितू काकाची हेअरस्टाईल बघ तुला पण करायची का अशी झालं का हसून झालं का तुझं हे आहे ना सगळा तुझ्या सुमन काकीचा प्रताप आहे कुठनं काय काय शिकून येते आणि प्रयोग माझ्यावर करते तुला सांगतो शितले ज्या दिवशी हिचं पार्लर बंद पडेल का नाही अख्ख्या गावाला पेढं वाटणार आहे मी हा हे तिचं पार्लर बंद होत नसतं का तिच्या पार्लरचं नाव काय शीतल ब्युटी पार्लर आपल्या नावानं सुरू केलेलं काहीच बंद पडत नाही काय ते पण आहेच म्हणा घरातलं कुठे गेली सगळी अगं रानात गेलेत बेनाचं काम चाललंय ना मी बी तिकडे चाललोय आता तू पण येते का फिरायला नाही नको मी गुरांपाशी थांबते बर थांब हं? येऊ का मी आज्या आज तुझ्या दुधात कसं पाणी वाढत नाही ते मी बघतेच हा आलो. आजा अरे टीव्हीचं चितार गेलं बघ ये की इकडं हा आलो. अरे आजा म्हातारे ते जडीला सांग आता मला दूध घालायला जायचे.
रावल्या जरा किटलीकडे लक्ष ठेव मी आलोच. ठेव की. आणि पुढे बी लक्ष दे नाहीतर कान कापशील का त्याचा. ए जातो का आता गप. शीतल चल कोई देख लेगा. आलोच वे. अम्मा ए रावल्या डिरीत येतोयस ना. बापू जा. उठ. चल. चल. आज पाया नाही पडणार वाटतं. तूच पड आज तुलाच गरज पडेल. होय. नाही नाही. आज या ठिकाणी मला सांगण्यात असा आनंद होतो की आठवड्यातल्या जास्त वेळा चांगलं फॅटवालं दूध घातल्याबद्दल आमच्या डेअरीचं किटलीचं बक्षीस जात आहे. शीतल पवार यांना. काय काय यास्मिन काय गाणं होतं ते. हा नाही माझ्या दुधात नाही पाणी माझ्या दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी माझ्या दुधात नाही पाणी. शीतल अभिनंदन. मी बोलले होते ना मी जिंकणार म्हणून. काय हा हा चल गे यास्मिन. आज्या दुधाचा रतीब घालायला आला तस का पाण्याचा. एवढं पांचट दूध देत जाऊ नकोस. आणि हो दुधात पाणी कमी घालत जा. मला माहिती होत काय ही जिंकणार आहे ती. कसं काय. कसं काय म्हणजे मी बघितलं होतं तिला आजाच्या किटलीत पाणी ओतताना. काय. होय मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं होतं. अरे मारलं का नाहीस तिला. हाय का आता तू काय सांगितलं होतंस फक्त लक्ष ठेव म्हणून. मी फक्त लक्ष ठेवलं. अरे खूप लागा जायला काही का तू नंतर बघतो मी. चितली मिलीच आता. हाय का इके आता मी काय केलं. आमचं चुकलं. हाय क्या स्पर्धा जिंकली किटली मिळाली. सुमन काकी दिए माझी बाऱ्या. जिनू काका
शिकले किटली आहे ना पहिल्यांदा देवा पुढे ठेवायची बरोबर आहे की नाही नाना? औक्षण केल्याशिवाय आत येऊ नको मी ताट घेऊन येते हा नाना. आता यात काय ऑप्शन करण्यासारखं ए गप्पे तू कशाला मध्ये बोलतो रे? ए सुमन काकी नेलपिंड दे की कशाला किटलीवर नाव लिहायचे येतो मी धरतो ले. चांगला अक्षर काढ बर का ए अक्षय चांगलंच आहे तिचं. बघितलं का दाद्या कशी किटली मिळवली हिने? त्याचं काय कौतिक सांगताय मला मी निबंध स्पर्धेत कप आणला होता कप. मग आता त्यानं काय चहा पितो का? अरे ह्यानं रोज दूध तरी घाला येईल. उभा बाजूला दिवे लागायचे यायला पोरीनं बक्षीस आणले औक्षण करून घेते हळू डोळ्यात पडेल पुरीच्या. याला लावा ए, याला पण लावा. किटलीला पण किटलीला पण हो. होय शितले ठीक आहे आयुष्यभर अशाच किटले मिळवत राहा तोंड गोड कर. थांबा चिटिंग केलं तुमच्या पोरीनं. ए काहीतरी बोलू नको. चिडून जिंकली ती. हे आजा मी काय केलंय रे माझ्या दुधात पाणी मिसळलंय म्हणून नंबर आला हिचा. खोटे काय पण सांगू नकोस तुझा नंबर नाही आला म्हणून मला म्हणतोयस होय. एक मिनिट नक्की काय झालंय ते कळेल का? तुमच्या दुधाची फॅट जास्त बसावी म्हणून माझ्या दुधात पाणी ओतलंय हिनं. कशावरून विचारा की राहुल्याला. सांग की. नाही ना मी जिवलो. हा हे हुकलेल्या दुधाचं सांग दुधाचं. दुधाचं वय होय ना मी बघितलंय दुधात पाणी मिसळताना हिला. आपल्या रफिक चाच्याची यास्मिन बी होती हिच्या सोबत. शीतल खरं आहे हे? ना अख्खं गाव तुम्हाला मानतं. तुम्ही सांगाल तसं सगळे करतात. आणि ही बघा तुमची पोरगी अशी वागायला असं वाटलं नव्हतं. शीतल पुढे ये. नाना काय ऐकता तुम्ही त्याचं? शीतल तू ह्याच्या दुधात पाणी मिसळलंस? अजिंक्य हिच्या अशा वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो. शीतल ती बक्षिसाची किटली त्याला दे. नाना पण दे. आणि या उपर तुला शिक्षा पण भोगावी लागेल. शिक्षा हो नाही मारणार नाही. शिक्षा ही शरीराला नाही मनाला घाव लागणारी व्हायला पाहिजे म्हणजे चूक सुधारते. अगं एखादा माणूस मोठ्या कष्टाने जेव्हा गोठ्यात काम करून दूध घालतो ना तेव्हा तो त्याच्या रक्ताचं पाणी करतो आणि तू तर त्याच्या कामावरच पाणी ओतलेस. आणि तुझी शिक्षा ही आहे की उद्यापासून 2 दिवस अजिंक्य त्याच्या गोठ्यात जी जी कामं करतो ना ती ती तू करायचीस. मध्ये कुणीही बोलणार नाही. उद्यापासून 2 दिवस अजिंक्यच्या गोठ्यात कामाला जायचं कळलं?